राम कुठं आहे रे? आलाय का नाही यार? पोरं कमी यायला लागलीत आजकाल. सीईटी कॅन्सल झाल्याच्या दुःखात. एवढं असलं हँगओव्हर मध्ये आहे का तू? सीईटी कॅन्सल झाला म्हणून. बघा रे, लक्ष द्या थोडं. यस. मोशन मध्ये येईल का नाही येईल ह्याच्यासाठी एक सिंगल पॅरामीटर आहे आपल्याकडे, कोण आहे? लिमिटिंग फ्रिक्शन, बरोबर का? आणि त्याचा फॉर्म्युला काय असतो रे? म्यू इंटू एम जी, नाही म्यू इंटू एन. हे पाठ करायचं बरं का रे सगळ्यांनी, कळलं का? मग म्यू किती दिला हो. इथं? 0.2 दिलाय. आता ह्याची जर एफबीडी काढली, आता बघितल्या बघितल्या सांगू शकता तुम्ही, नॉर्मल रिएक्शनला एमजी बॅलन्स करत असणार आहे. मग एमजी किती? 5 म्हणजे 50, बरोबर का? हे किती येणार आहे? 10 न्यूटन येते का बघा पोरांनो. बरोबर. ओके. हो सर. तुम्ही अप्लाय केलेला फोर्स हा लिमिटिंग पेक्षा मोठा आहे, त्यामुळे बॉडी विल काय म्हणू शकता, मोशन पॉसिबल आहेच. हे असले क्वेश्चन जमतात ना सगळ्यांना? आता काही इश्यू नाही ना? ओके. काही मी समजा इथं 20 नसता होय लावला, सर. 20 नसता लावला, समजा इकडे मी 10 न्यूटन लावलं किंवा 5 न्यूटन लावला असता, ओके, तर बॉडी मूव्ह झाली असते का रे? नाही. नाही. रेस्ट मध्ये असते. नाही. रेस्ट मध्ये हम्म. हो. असते. रेस्ट मध्ये असते म्हणजे हो. फ्रिक्शन असतं, कारण 5 न्यूटन लावून सुद्धा हलत नाही, म्हणजे काहीतरी मागं फोर्स लावला ग्राउंडनं. तू किती लावला असता? 5 न्यूटनच लावला असता, बॅलन्स करणारा. समजते का सगळ्यांना हे? हो येस सर. सर. हे क्लिअर होत ठेवा. असेल तर काय ते? 20 न्यूटन एवढंच असेल तर तेव्हा काय होणार? थांब, म्हणजे काय म्हणतो तू? लिमिटिंग फ्रिक्शन समज, किंवा असं म्हणूया काय आपण, लिमिटिंग फ्रिक्शन एवढाच मी फोर्स लावला 10 न्यूटन, असं म्हणतोयस का? हा. बरोबर. ह्याच्यामध्ये थोडा जरी मी धक्का दिला, ह्याला ऍक्च्युली काय म्हणतो माहितीये का ह्या कन्सेप्टला? वर्ज म्हणजे माहितीये का तुम्हाला? वर्ज किंवा काय रे, ह्याला काय शब्द वापरू शकतो? अशा टोकावर आहे तो की तू मोशन मध्ये पण येऊ शकतो. आता जस्ट जरा जरी स्लाइड धक्का दिला तरी. काय काय म्हणतो त्याला आपण? ओके. इट इज ॲट ब्रिंक. ब्रिंक माहिती नाही मला. ॲट, ओके, ॲट द पोझिशन ऑफ मुव्हिंग असं म्हणा सिम्पली, वाटलं तर. सिम्पल ह्याच्यात ग्रॅमॅटिकली थोडंसं चुकीचं असेल कदाचित, पण लक्षात आलंय सगळ्यांना? थोडा जरी धक्का दिला तुम्ही तर काय येणार? मोशन मध्ये येणार. ते कळले का सगळ्यांना? 100%? येस सर. ओके. येस सर. बघा, अजून एक एक्झाम्पल घ्या. आता थोडंसं मी लेवल वाढवतो याची, विचार करायचा काय. समजा 5 kg ब्लॉक आहे, तोच ग्राउंडवर ठेवला. ग्राउंडचं जे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे, स्टॅटिक फ्रिक्शन, ते किती आहे? 0.2 आहे. मी याच्यावर एक असा फोर्स लावलाय जो टाइम नुसार बदलतोय. ओके, म्हणजे फोर्स ॲज अ फंक्शन ऑफ टाइम आहे समजा 5t. लक्षात येते का तुम्हाला? टाइम बदलेल तसा, म्हणजे टाइम 0 असताना फोर्स किती असणार सांगा? 0. 0, बरोबर. 0. टाइम 1 असताना फोर्स किती असणार? 5 न्यूटन. 5. लक्षात येतं? 5 न्यूटन. टाइम जसा बदलेल त्याप्रमाणे काय होतोय, तो फोर्स बदलत जातोय. ओके. मग मला सांगा, मी जर इथं क्वेश्चन विचारला, ॲट व्हॉट टाइम इट विल स्टार्ट, किंवा जस्ट स्टार्ट म्हणूया आपण याला, जस्ट स्टार्ट टू मूव्ह. 3. करा. मला कळला क्वेश्चन सगळ्यांना? काय विचारलाय मी? यश, क्वेश्चन समजला का रे तुला? हो सर. ओके. काय म्हटलंय मी? कुठल्या टाइमला हा ब्लॉक मूव्ह करायला सुरू कराल. तुमचा अप्रोच लक्षात येतोय बरं का मला ह्याच्यातून, कारण हा क्वेश्चन काय एवढा अवघड नाहीये. तुमचं खरंच थिंकिंग जेई सर लेवलचं 3rd आहे. सेकंड. हां, ओके, बघूया आपण. पण खरंच तुमचं थिंकिंग जेई लेवलचं आहे का नाहीये हे असल्या कन्सेप्टवरून लक्षात येतं. ओके. आधी मग सर याने काय म्हणतात, लिमिट आधी काढायची ना ह्याची. किती येतं लिमिट? लिमिट पुन्हा तेच नाही, किती येतं? बरं तेच येतं. नॉर्मल रिएक्शन किती यायची? 50 न्यूटन, बरोबर का? म्हणजे किती येणार? 0.2 हो. इंटू 50 म्हणजे किती? 10 न्यूटन येतं की नाही? 10. बरोबर. हो सर. मग आपला लावलेला फोर्स काय आहे? 5t. ऍटलिस्ट 10च्या एवढं इक्वल पाहिजे. म्हणजे टाइम किती असणार? 2 सेकंद. पण दुसऱ्या सेकंदाला लगेच मोशन मध्ये येणार नाही.
2.1 सेकंड वगैरे. आराज तू 3 सेकंड ह्यासाठी म्हटला ना जरा जास्त होईल म्हणून. हा सर. आराज का आर्यन? येस सर. आरा जरा. गुड गुड गुड. नाही तेच पाहिजे होतं. चुकू दे पण तुझं थिंकिंग प्रॉपर होतं. गुड. हे समजले सगळ्यांना हे? ओके. हो तुझा सर. टाइम हो हा सर. ऍटलिस्ट 2 पेक्षा थोडासा मोठा पाहिजे, हे त्याचा आन्सर. कारण इथं समजा 2.1 झाला तर याचा आन्सर किती असणार रे? 10.5 असणार नाही, 10.5 न्यूटन. त्याला सुद्धा मूव्ह करू शकतो तू. लक्षात आले का सगळ्यांना? खरंच. येस होय सर. सर. ओके. येस सर. असा विचार करायचा थोडासा. क्वेश्चन नवीन आहे म्हणून घाबरायचं नाही, ट्राय करायचं, घुसायचं त्यात. हे महत्वाचं आहे. तीच म्हणजे तेच चेक करत असतं जेई. ठीक आहे. पुढचा समजा हा ब्लॉक आहे, 5 kg चा ब्लॉक आहे. तसलेच एक्झाम्पल घेतोय बरं का मी अगोदर तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी. ठीक आहे. इथं मी फोर्स आडवा नाही लावला, समजा तिरका लावला. ओके. समजा मी किती लावलाय? 20 न्यूटनचा फोर्स लावला. ओके. आणि इकडं आहे 60 डिग्री आहे. आणि तो कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन समजा 0.3 घेतला मी. किती घेतलाय? 0.3. मला पहिलं हे थोडासा विचार करा की लिमिटिंग फ्रिक्शन किती येईल ते सांगा मला इथं. वरचा कंपोनंट सर, मग वरचा कंपोनंटचं काय करायचं? बघ की, विचार कर. तुम्हाला काय विचारलंय मी? तुम्हाला काय विचारलं ह्या केसमध्ये मी? करणार नाही ना? काय ते? काय अफेक्ट करणार नाही ना, म्हणजे थिटा वगैरे? म्हणजे म्हणजे सर मला सांगता येत नाही ते. ठीक आहे. हे बघ, तू असं म्हणतोय सर ना मी हे. एकदा आन्सर ट्राय करून. हा करा. हे बघा पोरांनो, काय विचारतोय बघा मी. 20 न्यूटनचा फोर्स मी तिरका लावला असा 60 डिग्रीला. याचा कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती आहे? 0.2. किंवा थांबा 1 मिनिट, 0.3 नको, 0.2 घेऊया. मगासारखाच घेऊया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल एक्झॅक्टली काय होतं इथं. ठीक आहे. मगासारखंच आहे की नाही रे? मगाशी लिमिटिंग फ्रिक्शन किती आलं होतं आपलं? मगाशी लिमिटिंग फ्रिक्शन 10 आलं होतं. इथं येतंय का मला सांगा फक्त? 10च. येस सर. ओके. मला सांगा लिमिटिंग फ्रिक्शनचा फॉर्म्युला काय रे नेमका? व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर लिमिटिंग फ्रिक्शन? न्यू इंटू नॉर्मल नॉर्मल. तुम्ही जर याची फ्री बॉडी डायग्राम काढली समजा 5 kg ची, तर सगळ्यात पहिल्यांदा खाली 50 न्यूटनचा फोर्स लागणार, बरोबर का? ग्राउंडची नॉर्मल रिएक्शन वर लागणार आणि ह्या फोर्सचा व्हर्टिकल कंपाऊंड वर लागणार नाही अजून. कळतंय का हो. पोरांनो? होय सर, बरोबर. ओके. 10√3. हा, मग हा 20 न्यूटन आहे. इकडं कॉस असतो म्हणजे काय येणार? 20 cos 60, बरोबर का? हो. 10. आणि हा 10 असेल तर 10√3 असतो की नाही? शिकवलं की नाही मी शॉर्टकट? 10√. हो. बरोबर. किती असणार? 10√3. √3 ची व्हॅल्यू किती असते रे अप्रॉक्सिमेट? बोला. 1.17. 1.7. हा बरोबर. मग किती येणार? 17 न्यूटन येणार की नाही? हो. ओके. मग असं लिहू शकतो का? 17 + n इज इक्वल टू 50. म्हणजे नॉर्मल रिएक्शन 33 येते का रे? 33 न्यूटन. सांगा. होय सर. ओके. मग लिमिटिंग फ्रिक्शन अफेक्ट झालं का नाही आहे ना? अरे लिमिटिंग फ्रिक्शन अफेक्ट झालं का नाही? येस सर. 6.6 न्यूटन आलं का नाही? येस सर. पोरं काय करतात? म्यूएमजी डायरेक्ट हे अफेक्ट होतं या फोर्समुळं. एक मिनिट, हे कळलंय का रे सगळ्यांना? खरंच हा क्वेश्चन लिहून घ्या तुम्ही प्रॉपरली, त्याशिवाय डोक्यात बसणार नाही तुमच्या. राईट दिस डाऊन. ह्याच्यातनं मिसकन्सेप्शन तुमची हळू. अरे काय सुरू आहे? ह्याच्यातनं मिसकन्सेप्शन तुमची दूर होईल. ओके. की नॉर्मल लिमिटिंग फ्रिक्शन म्हणजे कायमच म्यूएमजी घ्यायचं असं नसतं. नॉर्मल रिएक्शन अफेक्ट होईल की नाही वरच्या कंपाऊंडमुळे, उचललं जाते त्याला वर. ओके. त्यामुळे नॉर्मल रिएक्शन कमी होते. हे खरंच कळलं तुम्हाला सगळ्यांना क्वेश्चन? एव्हरीवन? सर क्वेश्चन कसा सुटला ते मला, पण ते 20 न्यूटन ते cos 60 ते नाही कळालं. हे बघ, मी 20 न्यूटनचा तिरका फोर्स लावला. मगाशी कसा लावला होता? आडवा लावला होता का नाही? हे बोल लवकर.
हो सर. फोर्स आडवा लावला होता मगाशी मी. मग आडवा लावल्यावर नॉर्मल रिएक्शन आणि वेट मध्ये काय त्याचा कंपाऊंड ऍड वगैरे होत होता का रे इथं? नाही. नाही. इथं मी तिरका लावलाय बरोबर का? मग त्याचे दोन कंपाऊंड्स येणार नाही, इकडे एक इकडे एक. हे कंपाऊंड तरी काढता येतात का नाही? हे कंपाऊंड्स येतात तुला काढता? अरे यार रिप्लाय हो दिला. सर येतात. हा मग इथं 10√3 मुळे अफेक्ट होणार नाही का हे नॉर्मल रिएक्शन तुझी? व्हर्टिकल मध्ये ब्लॉक वर खाली हलत नाही, हल्ला तर आडवाच होणार आहे तो. व्हर्टिकल मध्ये नॉर्मल रिएक्शन वर आहे, 10√3 वर आहे आणि 50 न्यूटन त्याचं वेट खाली आहे. नॉर्मल रिएक्शन मगाच्या एवढी राहणार नाही, कारण त्याचा एक कंपाऊंड वर लागलाय, उचलला जातोय तो असा वर, वेटला अपोज करणारा. म्हणून तो वेट मधून कमी होईल की नाही 17 न्यूटन. त्यामुळे नॉर्मल रिएक्शन तुझी आता मॅन्युप्युलेट होईल, 33 बनेल. आणि लिमिटिंग फ्रिक्शनचा फॉर्म्युला हा म्यू इंटू एन असतो, म्यू एम जी नसतो. ठीक आहे, कायमच. नॉर्मल रिएक्शन समजतो सर. मगाशी किती होती? 50 होती नॉर्मल रिएक्शन. ती आता 50 राहिलेली नाही, 33 झाली ती. ओके, त्यामुळे तुझं लिमिटिंग फ्रिक्शन कमी झालं, त्यामुळे आता सरकवणं त्याला सोपं आहे. हे खरंच कळलंय सगळ्यांना हे 100%? हो सर. हो. मग आता माझा फोर्स किती आहे रे? 20 cos 60 म्हणजे किती? 10 न्यूटन आहे की नाही? 10 न्यूटन. ओके, मग तुमचा 10 न्यूटनचा फोर्स इकडे लागला आणि लिमिटिंग फ्रिक्शन तुमचं ह्या दिशेला, आणि ते किती आहे? 6.6 न्यूटन. मग मी असं म्हणू शकतो का 10 न्यूटन इज ग्रेटर दॅन 6.6 न्यूटन? त्यामुळे ब्लॉक विल मूव्ह. अप्रोच कळतोय का सर म्हणजे खरंच? असल्या एक्झाम्पल साठी जो कॉस्टचा कंपोनंट आहे, म्हणजे जो ह्याला हां पॅरलल आहे बरोबर ग्राउंड, बरोबर, तोच कन्सिडर करायचा. तोच कन्सिडर करायचा. फक्त तो कन्सिडर करताना नॉर्मल रिएक्शन कडे पण लक्ष द्यायचं, कारण ती अफेक्ट होतीये व्हर्टिकल कंपाऊंडमुळे. कळलं का? हा सर, कळालं. ओके, अजून एक एक्झाम्पल घेऊ असं. हो घ्या. सर, 1 मिनिट लिहून घेतो. हा हो हा सर. हा लिहून घ्या प्रॉपरली. अजून एक असलं एक्झाम्पल घ्या. आणि सर जर समजा ओरिजिनल फोर्स जो 20 न्यूटनचा आहे तो कन्सिडर केला असता तर का काही असं करायचं? आडवा म्हणतोस ना? आडवा नाही, असा 20 न्यूटनचा तो तिरका. मग फ्रिक्शनला बॅलन्स कसं, फ्रिक्शनला तू हे कसं करणार, त्याला अपोज कसं करणार? फ्रिक्शन आडवा आहे हा. ना, फोर्स तिरका आहे असा. हम्म. आपल्याकडे काही तेवढं आता सध्या कम्प्युटर सिम्युलेशन नाहीये की असा आणि असा, त्याला आपण कंपाऊंड काढूनच बॅलन्स करता येतो ना आपल्याला तो, बरोबर? हा. ओके, कळालं. हे झाले काय सगळ्यांचं? हो सर. ओके, येस सर. एक्झाम्पल घ्या. 6th एक्झाम्पल घ्या. हाच ब्लॉक आहे, 5 kgचाच ब्लॉक आहे. ओके, याला ग्राउंडवर ठेवलाय समजा. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन समजा 0.2 आहे. आता मी 20 न्यूटनचा फोर्स असा लावलाय समजा, या ब्लॉकला असा खाली दाबतोय मी 20 न्यूटन. समजलंय का सगळ्यांना? येस सर. ओके, कळालं. आणि हा जो अँगल आहे होरिझॉन्टल सोबतचा तो 60 डिग्री. कंपाऊंड काढता येतात का रे त्याचे? येतील. हा आडवा कंपाऊंड असा असणार, जो त्याला ढकलायला बघणार पुढं, आणि व्हर्टिकल कंपाऊंड त्याला दाबायला बघणार खाली. हे माहिती आहे ना, असे पण कंपाऊंड काढता येतात सगळ्यांना. प्रत्येक वेळी असंच टेल मधूनच नाही, हेडवाले पण काढता येतात असे कंपाऊंड, लक्षात ठेवा काय. ओके, मग हा काय होणार? 20 cos 60 म्हणजे किती रे? 10. 10. 10 न्यूटन. ओके, आणि हा 10 असेल तर हा 10√3 होणार की नाही? म्हणजे किती? हो सर. 17 न्यूटन, बरोबर का? ओके, इथं मला लिमिटिंग फ्रिक्शन किती असेल सांगा आता. मगाशी कसं काढलं की नाही तसं इथं ट्राय करा बघू लिमिटिंग फ्रिक्शन. आता नॉर्मल रिएक्शन वाढेल का कमी होईल ह्या केसमध्ये? काढतो. हां, नाही हे कॉमन सेन्स मग सांगू शकला असं तुम्ही. ठीक आहे, असू दे, तुमचं तेवढं थिंकिंग त्या लेवलला गेलेलं नाही आहे. वाढेल. वेट मध्ये अडवलं की नाही 17? वाढेल. अरे खरंच कळलंय का सांगा मला? हे नुसतंच पुढे सरकू नका बरं का रे. मला कन्सेप्ट काल 100% क्लिअर झाले असतील तर बघा, 50 न्यूटन वेट ऑलरेडी खाली आहे, त्याच्यामध्ये 17 ऍड होणार. समजतंय हे?
आणि नॉर्मल रिएक्शन वर असते. मग मगाशी नॉर्मल रिएक्शन 50 - 17 केली होती, वर लागली होती म्हणून 17. आता खाली लागले म्हणून ऍड होणार की नाही ती. मग तुमचं नॉर्मल हे काय असतं, म्यू इंटू एन असतं. 0.2 इंटू नॉर्मल रिएक्शन 50 + 17 किती 67 होईल की नाही. किती होईल सांगा मला लिमिटिंग फ्रिक्शन. हे मल्टिप्लिकेशन करून सांगा. 67 डबल किती असतं. 13.4. 13.4 न्यूटन. मग मी जो आडवा फोर्स ढकलायला बघतोय हा पुशिंग फोर्स म्हणून याला आपण. ओके. आणि इकडे वरच्याला मी पुलिंग म्हणतो बरं का ह्याला. ओके. तुम्हाला आता हे पण कळेल, कन्सेप्ट मी ह्यातून एक डेव्हलप करतोय. हा जो 10 न्यूटनचा फोर्स आहे, हा 10 न्यूटन याच्यापेक्षा कमी आहे की नाही रे 13.4 पेक्षा. ओके. त्यामुळे ब्लॉक विल नॉट मूव. ब्लॉक विल नॉट मूव. हे कशामुळे झालं रे, फोर्स तिरके लावल्यामुळे झालं की नाही. हो सर. ओके. मग तुम्ही कधी तर ऐकलं असेल बघा, ह्यातलं दोन्ही मधलं इझी कुठला आहे रे. मी 20 न्यूटनचाच फोर्स लावलाय, पण इझी कुठला आहे, पुशिंग आहे का पुलिंग आहे ह्या केसमध्ये. नाही म्हणजे सोडवायला की हे करायला. तसं नाही. तुम्ही स्वतः 20 न्यूटन, तुम्हाला म्हटलं मी 20 न्यूटन फोर्स लावून त्या ब्लॉकला मूव्ह कर, कुठलं इझी आहे. हे कळतंय का. पुलिंगच इझी आहे ना, कारण इथं नॉर्मल रिएक्शन वाढते, तुमची फ्रिक्शन वाढतंय. येते का लक्षात. त्यामुळे काय म्हणाल इथं, पुलिंग इज इझियर दॅन पुशिंग. प्रूफ मिळाला सगळ्यांना. ओके. पुलिंग इज इझियर दॅन पुशिंग. कधी, हे कधी, ज्यावेळी फोर्स तिरके लावत असतो त्यावेळी. हे येतोय राम, तुझा आवाज येतोय मला. हे कळलं का. when inclined forces are applied, when inclined forces are applied. ठीक आहे. हे तुम्हाला पटणार नाही, पण मेन्स लेवलचा क्वेश्चन सोडवलाय आपण आज जस्ट. म्हणजे हे एकत्रच होतं सगळं, आणि ह्याच्यात अजून एक छोटीशी कन्सेप्ट आहे, डिफरन्सिएशन येतं, पण ते मी आता नाही घेणार. तुम्हाला पहिल्यांदा फ्रिक्शनवर कॉन्फिडन्स येऊ दे. आता हे सर हे सगळं इन्क्लाइंड सरफेसवर झालं तर. हां, ती वेगळी कन्सेप्ट आहे. आता सध्या प्लेन सरफेसवर आपण राहूया. ओके. इन्क्लाइन सरफेसला तुझं काय होतं, नॉर्मल रिएक्शन ही mg नसते, mg कॉस थिटा असते. काय आठवलं का. हो आठवलं. त्याप्रमाणे हे लिमिटिंग फ्रिक्शन त्यानुसार ऍडजस्ट होतं. ठीक आहे, बघूया आपण. हे सगळ्यांना हे दोन्ही एक्झाम्पल कळाले इथपर्यंत. हो सर. सर जेईच्या क्वेश्चन मध्ये तिथे फ्रिक्शन आहे असं लिहितात का, आपल्याला डायरेक्टच काढायला लागतं. तुम्हाला म्हणजे काय रफ सरफेस आहे असं लिहितात. नाही, रफ म्हणत नाही, तुम्हाला हे देतात म्यूची व्हॅल्यू. सफिशियंट आहे ना तेवढी जरी दिली तर आपल्याला, म्हणजे माहित होतं आपल्याला फ्रिक्शनचा विचार करायचा आहे, बरोबर का. हा सर. ओके. हो सर. ऍक्च्युली ना रिअल लाईफ मध्ये आता तुम्हाला ना, एक सेकंद, तुम्ही शिकताय ते तुम्हाला जरा रिअल लाईफशी कनेक्टेड वाटलं पाहिजे. परवा आम्ही एक मशीन डिझाईन करत होतो, दाखवतो. एक मिनिट. ही जरा आमची इंजिनियरची लँग्वेज वापरली तर त्यामुळे मला आवाज बंद करायला पाहिजे. ठीक आहे. पण एक सेकंद, एकच मिनिट द्या मला. इथं असं एक डोअर आहे, नको लहान पोर आहे तुम्ही. हे बघा काय असतं, असं मशीनना वगैरे स्लाइड करायचं असतं. ओके. त्याच्या खाली ना असे बॉल बेरिंगवाले थोडे ब्लॉक्स असतात, त्यांना LM रेल्स असं नाव असतं त्यांना. त्यांच्यातलं जे फ्रिक्शन असतं की नाही, फ्रिक्शन कोइफिशियंट त्यांची कंपनी देते, ती एवढा दिलेला असतो त्यांनी, 0.003. विचार करा केवढं कमी फ्रिक्शन. म्हणजे तुम्ही नुसता असा जरी फोर्स लावला सरकतं ते लगेच पुढं. येते का लक्षात. अंदाज येतो तुम्हाला हे किती कमी फोर्स आहे. म्हणजे जरी तुम्ही 1 टनाचं जरी वेट पुढं ढकलायचं असेल समजा तुम्हाला आडवं असं, 1 टन म्हणजे किती किलो रे. 100,000 क्विंटल झालं. ओके. हे एवढं किलो म्हणजे किती न्यूटन रे, 10,000 न्यूटन नाही. 10,000. आणि त्या ब्लॉकला मला पुढे ढकलायचं समजा काहीतरी फोर्स अप्लाय करून, मग ह्याच्या mg ला कोण बॅलन्स करत असणार, नॉर्मल रिएक्शन, कारण फोर्स माझा तिरका नाही आहे. नॉर्मल रिएक्शन पण एवढीच येणार की नाही माझी. दिस विल बी माय नॉर्मल रिएक्शन. अरे बोला, कळलं का. म्हणजे एक टनाच्या इंजिनला ढकलतोय बरं का मी, विचार करायचा थोडंसं.
मग ह्याला जर ह्या म्यू न मल्टिप्लाय केलं तर मला लिमिटिंग फ्रिक्शन मिळणार. 0.003 इंटू 10,000 किती येतं सांगा मला. 1 2 3 13 किती येतं 30 न्यूटन येतं की नाही फक्त. आणि 3 kg हो. काय आपण असाच लावू शकतो फोर्स. मग 1 टनाचं इंजिन तुम्हाला नुसतं ढकलायचं आहे समजा पुढं, तर किती कमी फोर्स लावावा लागतो लक्षात येते. तर एवढे कमी फ्रिक्शन ऍक्च्युअली इंडस्ट्रियल लेवलला असतं. समजलंय का. तुम्ही जर पुढे इंजिनिअरिंग मध्ये वगैरे गेला किंवा कुठे जरी गेला तर तुम्हाला लक्षात येईल. हे समजले सगळ्यांना. सर मग हम्म. असते काय ते म्हणजे एवढं सगळं फ्रिक्शन स्लोली असते क्रिएट कसं करतात म्हणजे सरफेस कशी असते. सरफेस ते बॉल बिअरिंग टाईप असतात. तुम्हाला ते तुम्ही कधी ऑब्झर्व केलंय का रे. बॉल बिअरिंगच्या मनी असतात बघा छोटे छोटे ते. ओके. होय सर. ते तुमचा असा ब्लॉक आहे की नाही हा, हे ब्लॉक डायरेक्टली ग्राउंडला टच नसतो. तो त्या बॉल बिअरिंगच्या थ्रू टच असतो. म्हणजे तुम्हाला आता ते कळणार नाही तर कन्स्ट्रक्शन खूप आहे. पण लक्षात ठेवा. ओके. समजा हा शाफ्ट आहे असा. ते शाफ्टला इथं आत बिअरिंग असेल समजा. तर हा ब्लॉक कसा पूर्ण सरफेस देतो की नाही, तसा हा बॉल फक्त हा छोटासा पॉइंट कॉन्टॅक्ट देतो. लक्षात येते का बाबा. ह्या सरफेसला फक्त टँजेन्शियल कॉन्टॅक्ट देतो तो असा पॉइंट कॉन्टॅक्ट. आणि त्यामुळे फ्रिक्शन भरपूर कमी होतं त्याचं. ह्याला आपण रोलिंग फ्रिक्शन म्हणतो. ह्याचं फक्त आपण थिअरी बघणार आहे किंवा काल स्टेट बोर्डच्या बुकमध्ये कधी ऐकलं असेल तुम्ही रोलिंग फ्रिक्शन असं काहीतरी वाचण्यात आलं असेल तुम्हाला. दिस इज व्हेरी स्मॉल Yes, फ्रिक्शन. sir. हे जे म्यू आहे की नाही हे ऍक्च्युअली रोलिंग फ्रिक्शन आहेत. ठीक आहे. चला आता त्यात ते डिस्कशन नको आपल्याला. मी फक्त सांगत होतो तुम्हाला की ऍक्च्युअल लाईफमध्ये म्हणजे तुम्ही फ्रिक्शन असं मी जनरली ऐकतो रे, शाळेत शिकतो, ते रिअल लाईफमध्ये कुठे वापरत नाही, आपण वापरतो. ठीक आहे. आपलं फक्त ते ऑब्झर्वेशन असलं पाहिजे, बघितलं पाहिजे कुठं ते. सगळ्यांना हे 6च्या 6 एक्झाम्पल क्लिअर आहेत 100%. कळालं. ठीक आहे. होय सर. गुड गुड. हे डीपीपी मधले क्वेश्चन आज तुम्ही सॉल्व्ह कराल. ह्याच्या बेसिसवरच आहेत ते लिमिटिंग फ्रिक्शनवरच वगैरे. ठीक आहे. आता नेक्स्ट कन्सेप्टला लिमिटिंग केसेस. ओके. फिजिक्समध्ये थोडेसे हायर लेवलचे एक्झाम्पल्स पडतात. हायर लेवलचे म्हणण्याचा मागचा उद्देश काय, न्यूमरिकल्स पटकन सुटतात त्याचे, पण ते लॉजिक तुम्हाला लावता येणं गरजेचं आहे. ते मी तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेणार आहे. की अशी तुम्हाला सिस्टम दिसली की तुम्हाला लगेच न्यूमरिकल अप्रोच कळला पाहिजे कसं सोडवायचं काय करायचं. तर यात लिहा प्रॅक्टिस लिमिटिंग केसेस. आणि त्यात पहिला लिहा ब्लॉक पुश्ड अगेन्स्ट वॉल. बॉल पुश्ड अगेन्स्ट वॉल. ठीक आहे. रायमिंग वर्ड सारखं वाटतंय. तुम्ही कधी केलंय का रे असं पुस्तक वगैरे दाबून धरले बघा भिंतीला. असलं काही करतो माणूस. नाही. हा इमॅजिन करा तुम्ही. ठीक आहे. नसेल केलं तर हे समजा भिंत आहे अशी आणि त्या भिंतीला मी हा ब्लॉक दाबून ठरलोय समजा असं. ओके. आणि दाबून ठेवण्यासाठी मला काहीतरी फोर्स अप्लाय करावा लागेल. लक्ष द्या बरं का, खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. सर म्हणजे ग्राउंडवर नाही आहे का? ग्राउंडवर नाहीये, व्हर्टिकल असा ह्याच्यावर ठेवलाय मी असं. नॉर्मल रिएक्शन कशी लागेल रे, व्हर्टिकल का होरिझॉन्टल? हे हॉरिझॉन्टल. Horizontal. सगळ्यांना माहिती आहे सरफेसला परपेंडिक्युलर असले पाहिजे. इथं सरफेसच व्हर्टिकल आहे म्हणजे नॉर्मल रिएक्शन होरिझॉन्टल पाहिजे. एम आय करेक्ट ऑर रॉंग? बरोबर का? येस सर. मग इथं जर तुम्ही ह्याची एफबीडी बघितला तर इकडं हा फोर्स एफ आपण अप्लाय केलाय, इकडे ही नॉर्मल रिएक्शन इकडं अशी लागली. बरोबर. फ्रिक्शन समजा असलं तर ते कुठं लागेल, व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये, होरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये? व्हर्टिकल मध्ये. बरोबर का पोरांनो? घसरलं तरी खाली घसरू शकता ना. होरिझॉन्टल आहे रे. घसरलं तर खाली घसरल. हे फ्रिक्शन इथं लागेल की नाही, पॅरलल टू सरफेस कंपोनंट. अबे यार तुम्ही विसरला का काय? कळालं. Yes, sir. आठवलं. ओके. आणि ह्याचं समजा मास एम असेल तर एमजी खाली लागणार. बरोबर. आणि जर हा सरफेस रफ असेल, समजून घ्या बरं काय, लॉजिकली समजून घ्या, न्यूमरिकल राहू दे सुटायची याची, लॉजिकल समजून घ्या. तर फ्रिक्शन कुठं लागणार, वर लागणार. बरोबर का? तो ब्लॉक आपला आपण वर सरकेल करे, नाही सरकणार ना. सरकला तर खालीच सरकेल आणि फ्रिक्शन त्याला वरच्या दिशेला अपोज करेल. सगळ्यांना समजलं ही एफबीडी कशी येते ती? एव्हरीवन? हो. येस सर. आता मला Yes, जर लिमिटिंग म्हणजे सर ते- हा काय म्हटलं? त्या वॉलची लिमिटिंग फ्रिक्शन हा 9.8 पेक्षा कमी असणार. म्हणजे जर ब्लॉकला तिथं जर राहायचं असेल तर असं म्हणतोस का? हा. घसरायचं नसेल तर. हा ते आता सांगतो. 9.8 असं नाही इथं कन्सेप्ट, तेच मी सांगतोय. लिमिटिंग केसचा अर्थ काय, मला ब्लॉकला पडू द्यायचं नाही. बरोबर. म्हणजे मी जो अप्लाय केलाय फोर्स
तो ह्या लिमिट म्हणजे इथं काय फ्रिक्शन असेल त्याच्या लिमिटपेक्षा कमी पाहिजे की नाही, तर तो थांबेल की नाही रे तिथं. अरे येस ऑर नो. फॉर होय सर. नॉट टू स्लाइड डाऊन द फोर्स. आता इथं कुठला फोर्स आहे त्याला खाली घसरायचा भाग पाडणार आहे? एमजीच ना. अरे बरोबर का? ओके. mg. mg शुड बी लेस दॅन द लिमिटिंग फ्रिक्शन. बरोबर का रे? असं जर असेल तरच तो घसरणार नाही खाली. Yes, ओके. sir. मग फॉर लिमिटिंग केस मी प्रॉपरली लिहून देतोय कारण हे तुमच्याकडे असू दे. फॉर लिमिटिंग केस mg इज इक्वल टू एफ एल. समजा त्यानं बॅलन्स झालंच, त्यापेक्षा फक्त जास्त नको, मी इथं पण सहन करू शकतो. अरे बरोबर का? येस ऑर नो? एक कळलंय तुम्हाला खरंच? Yes. जरा आउट ऑफ द बॉक्स विचार करायचा प्रयत्न करा. काय हे स्वतःला तयार करा थोडंसं. ठीक आहे. सोपे प्रश्न तुम्ही एक्सपेक्ट करू शकत नाही इथून पुढं. 10वीपर्यंत ठीक आहे, होतं ते. इथून पुढं जरा स्वतःला स्ट्रॉंग बनवायचा प्रयत्न करा. लगेच काहीतरी वेगळं शिकवलं की असं सन्नाटा नको. ठीक आहे. बी ओपन टू एव्हरीथिंग दॅट कम्स टू यू. इम्पॉर्टंट आहे लाईफसाठी, पुढं सगळ्यासाठी. तुम्हाला सांगून गोष्टी येणार नाही तिथून पुढं. पुढं जाऊन मग IAS बना किंवा कुठलं बिझनेस एंटरप्रेन्योर बना, काय बनायचं ते बना. तुम्हाला नवीन गोष्टी शिकाव्या लागणार आणि त्याचं ट्रेनिंग सुरू आहे. समजा इथे राहू दे, फिजिक्स तुम्हाला पुढे कुठे यूज करावं लागणार नाही, पण नवीन गोष्टी किती लवकर तुम्ही ऍक्सेप्ट करताय हे महत्वाचं आहे तुमच्या लाईफसाठी. लक्षात ठेवा. ओके. बघ, हे कळलं का रे सगळ्यांना इथंपर्यंत? Yes, sir. ओके. पण फ्रिक्शन आहे ते ठीक आहे, पण काय ते फ्रिक्शन आहे ते ठीक आहे वर, पण लिमिटिंग फ्रिक्शन का खरं वर? नाही, मी mg लहानच असेल तर काही प्रश्नच नाही रे हे करण्याचा. बरोबर का? स्टॅटिक फ्रिक्शन असणार. हा मला एक बरोबर. मिनिमम असं काढायचं आहे की ज्यावेळी तो घसरू शकतो, म्हणून मी लिमिटिंग केस घेतोय. आलं का लक्षात? कळालं. लिमिटिंग केस म्हणजे वर्स्ट मध्ये काय होऊ शकतं, घसरायचं झालं तर काय होऊ शकतं. मग लिमिटिंग फ्रिक्शनचा फॉर्म्युला काय असतो रे? म्यू इंटू एन. एन. आता बघा, तुमच्या डोक्यातून थोडंसं भूत उतरणार आहे ते वेटवालं. आता बघा, म्यू इंटू एन. इथं मला सांगा, नॉर्मल रिॲक्शनला कोण बॅलन्स करते? mg करते का एफ करते? F. आलंय का लक्षात इथं सगळ्यांना? नॉर्मल रिॲक्शन इज एफ. मग लिमिटिंग फ्रिक्शन काय होणार इथं? म्यू इंटू एफ होणार का नाही? येस ऑर नो? येस. समजलंय? Yes, येस sir. सर. काय करणार तुम्ही? mg इज इक्वल टू म्यू इंटू एफ. मग तुम्हाला विचारतील असा किती मिनिमम फोर्स लावला पाहिजे तुम्ही जेणेकरून तो घसरणार नाही. तर मग तो मिनिमम फोर्स कसा लिहिणार तुम्ही? मिनिमम फोर्स विल बी mg बाय म्यू. कळलंय का रे सगळ्यांना? येस सर. कळालं, sir. हे न्यूमेरिकल घेतल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही एक्झॅक्टली, म्हणजे पूर्ण ती फील येणार नाही त्याचा. पण मला सांगा, इथं पण कळलं का? मगापासून म्यू mg येत होतं, आता mg बाय म्यू आलं. त्यामुळे फॉर्म्युले पार्ट नाही करायचं, लॉजिक लक्षात ठेवायचं. कळलंय का सगळ्यांना? लिमिटिंग फ्रिक्शनचा फॉर्म्युला मी तुम्हाला पहिल्यापासून काय पार्ट करून घेतलाय? म्यू इंटू एन मुद्दा म्हणून करून घेतलाय. कारण नॉर्मल रिॲक्शन इज नॉट ऑलवेज mg. ती कधी कधी mg कॉस्ट असू शकते. इथं तर mgचा आणि त्याचा संबंधच नाहीये. इथं एफ सोबत बॅलन्स करतोय ते. समजलंय का बघा सगळ्यांना? हे लिहून घ्या पहिली कन्सेप्ट. बॉल सर फॉर्म्युला नाही, हे सगळं लिहून घ्या शॉर्टमध्ये पटकन. हे केसेस आहेत याच्यावर एक याच्यावर जेईचा क्वेश्चन. नाही सर, फॉर्म्युला आहे का विचारतो मी. हा फॉर्म्युला मिनिमम फोर्सचा. पण फॉर्म्युला पार्ट नका करू तुम्ही, राहणार नाही तुम्हाला पार्ट. हाच एकच फॉर्म्युला लक्षात ठेवा, FL इज इक्वल टू म्यू एन. सर मला एक डाऊट आहे. बोल की. सर जर लिमिटिंग फोर्स आणि आपण जो अप्लाय केलेला फोर्स जर सेम असेल आणि मग त्याला एअर काय अफेक्ट करणार नाही? थांब एक मिनिट पोरांनो, रिलॉग इन करा. आराज हाच क्वेश्चन विचारशील मला नंतर. ठीक आहे. रिलॉग इन झालं, रिलॉग इन करा. हा आराज काय म्हणत होता तू?
सर आपण ज्या डायरेक्शन मध्ये फोर्स लावलाय हा. त्याच डायरेक्शन मध्ये जर एअर असेल हवा आणि आणि ते लिमिट आपली ते फोर्स इक्वल असेल बर हा हा आणि मग हवा त्याला काय अफेक्ट करणार नाही म्हणजे ज्या डायरेक्शन मध्ये फोर्स लावला त्या डायरेक्शन मध्ये हवा असेल तर हवेचा फोर्स एवढा जास्त लागतच नाही रे. हवा म्हणजे नाही सर मग हा एकदमच हे असेल आणि त्याला जरा जरी धक्का लागला तरी तो मूव्ह होईल असं असेल तर थांब 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 मला खरंच कळत नाही. तू असं काय म्हणतोयस का की ब्लॉक ठेवायचा असा आणि मी हवेचा मोठा फवारा मारायचा फोर्स लावण्यापेक्षा आणि त्याला तिथंच ठेवायचा तसा असं म्हणतोयस का? नाही सर तसं म्हणत नाहीये म्हणजे सर आपण फोर्स पण लावलाय हा. आणि लिमिट पण म्हणजे फोर्स आणि लिमिट इक्वल आहे फोर्स आणि मूव्ह होत लिमिटचा नाही तो रेस्ट फोर्स आणि लिमिटचा संबंधच नाहीये. हे बघ फोर्स आणि नॉर्मल रिॲक्शन एकमेकाच्या समोर आहेत. लिमिटिंग फ्रिक्शन आणि एमजी एकमेकाच्या समोर आहेत. कारण आपल्याला लावलेला फोर्स हा फक्त नॉर्मल रिॲक्शनला अफेक्ट करेल. नॉर्मल रिॲक्शन लिमिटला अफेक्ट करेल. हवा तू असं काय फ्रिक्शनला आणि हवेला कुठं कनेक्ट करतोयस का तू? सर नाही 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 हे बघ तुझा डाऊट मी असं हे म्हणत नाहीये पण मला तो कळत नाही नेमकं काय विचारतोयस. एकदा काय कर लेक्चर झाल्यावर वाटलं तर थोडा विचार कर आणि तुला जेव्हा वाटेल की बाबा हा सर मला समजण्यासारखं तू सांगू शकतोयस त्यावेळी मला सांग आपण डिस्कस करू. कारण मला आता हा कळत सर नाही चालेल एक्झॅक्टली तू काय म्हणतोयस ते. ठीक आहे. हे सगळ्यांना समजलंय 100%? पोरांनो Yes, sir. ओके. आता विचार करा काय मी जर इथं फोर्स एकदम कमी लावला असा नुसता असा धक्का लावला तर नॉर्मल रिॲक्शन कमी होईल की नाही? एक मिनिट मागे कुणाचा तर दंगा आहे आवाज. राम सॉरी सर. बघा रे मी लावलेला फोर्स जर कमी असेल तर त्यामुळे नॉर्मल रिॲक्शन पण कमी असेल की नाही दिलेली ग्राउंडनं म्हणजे असं वॉलनं. हो नॉर्मल रिॲक्शन कमी हो असेल तर लिमिटिंग फ्रिक्शन पण कमी असणार की नाही? अरे समजलं का? कारण लिमिटिंग फ्रिक्शन नॉर्मल रिॲक्शनवर डिपेंड करतं. मग लिमिटिंग फ्रिक्शन तुमचं वेट समजा 10 न्यूटन आहे. वेट ह्या ब्लॉकचं समजा 10 न्यूटन आहे आणि लिमिटिंग फ्रिक्शन मला किती पाहिजे? 10 न्यूटनच पाहिजे की नाही रे त्याला बॅलन्स करून ठेवण्यासाठी किंवा 10 पेक्षा जास्त 20 किंवा 30. अरे कळलंय का सगळ्यांना हे? ओके. पण मी येस फोर्सच कमी लावला तर माझं नॉर्मल रिॲक्शन कमी होणार. नॉर्मल रिॲक्शन कमी झाली तर लिमिटिंग फ्रिक्शन माझं मे बी 6 न्यूटन वगैरे काहीतरी होईल. अरे कळलंय का इथंपर्यंत सगळ्यांना? होय सर. मग मी जराच फोर्स लावला समजा म्हणजे थोडासा तर माझं लिमिटिंग फ्रिक्शन कमी होतंय आणि त्यामुळे वेट हवी होतंय आणि त्याला खाली घसरून येते. त्यामुळे तुम्हाला ऍटलिस्ट काहीतरी जरा फोर्स लावायला पाहिजे असा जागून असा तर ते खाली पडणार नाही. तुम्ही जर त्याच्यापेक्षा कमी फोर्स लावला तर खाली घसरणार. म्हणून इथं मी मिनिमम फोर्स लिहिला. समजले सगळ्यांना? ओके. ह्याच्याबद्दल विचार करायचा बरं का व्यवस्थित परत. तुमचं लॉजिक मी म्हटलेलं फिजिक्सची डेफिनेशन तुम्हाला अगोदर सांगितली होती. सिम्पल मॅथमॅटिक्स आणि किलर लॉजिक तेच आहे लॉजिक आहे. हे ज्याला जमतं की नाही त्यालाच फिजिक्स इझी जातं. हे जे लॉजिक आता मी बोललो ते लावता येतं ते. बघा एकदा विचार करा समजलंय का सांगा मला ही कन्सेप्ट. मी याच्यावर न्यूमरिकल घेतो मग अजून क्लिअर होईल तुम्हाला. चला घ्या न्यूमरिकल घ्या एक. सर 1 मिनिट लिहून घेतो. ठीक आहे घ्या आवरा. 1 मिनिट देतो बरं का तुम्हाला मी पटकन आवरा. आणि टेन्शन झाले घेऊ सर. नका. सगळ्याच गोष्टी कळल्या नाही तर टेन्शन नाही घ्यायचं. फक्त मी म्हटलं ना मगाशी ओपन राहायचं. आज नाही कळल्या उद्या कळतील. ठीक आहे. डाऊट विचारल्यावर कळतील. फक्त स्वतःला तयार ठेवायचं भरपूर गोष्टींसाठी. ठीक आहे. लाईक क्वेश्चन घ्या. समजा एक वॉल आहे अशी आणि त्या वॉलला एक पुस्तक आहे. पुस्तक फिजिक्सचं पुस्तक आहे समजा. आता एवढं ढोलं नसतं पुस्तक पण ते आहे समजा आता पुस्तक. ते पुस्तकाचा मास आहे 1 kg. ठीक आहे. आणि इथला हा जो सरफेस कॉन्टॅक्ट आहे की नाही हा यांच्यामधला ह्याचा जो फ्रिक्शन कोइफिशियंट आहे तो समजा 0.2 आहे. ओके. मला असा किती मिनिमम फोर्स लावायला पाहिजे जेणेकरून हा ब्लॉक खाली घसरणार नाही? फॉर्म्युला वापरून करण्यापेक्षा स्वतः डिराईव्ह करून करा. फॉर्म्युला वापरून तुम्हाला आन्सर येऊ शकतं mg/μ वगैरे. जरा ट्राय करा स्वतः आपण जसं डिराईव्ह केलं त्या हिशोबाने. क्वेश्चन कळलाय सगळ्यांना? मिनिमम फोर्स फॉर नॉट टू स्लाइड.
हे कळलंय का एव्हरीवन? यार परत सन्नाट्यात गेलो की मी. Yes, sir. समजलं काय सगळ्यांना? हो सर. येस सर कळलंय. करा, ट्राय करा. चला सर 10 न्यूटन पेक्षा कमी फोर्स येणार ना, लिमिटिंग फोर्स. तू लिमिटिंग फोर्स काढला? नाही सर, तुम्ही बोलला ना डिराईव्ह. हां कर. सर याच्यात ग्रॅव्हिटी घ्यायची ना, म्हणजे 9.8 मायनस 0.2. एक मिनिट तू 9.8 मायनस 0.2 कसलं काय? अबे यार सर ती ग्रॅव्हिटी एवढ्या मोठ्या Minus कसं होईल? अरे थांब 1 मिनिट. 9.8 मायनस 0.2 चा काय संबंध आहे यार? जरा मला सांग. मी काहीतरी चुकीच शिकवलंय का मला बघायचं जरा. सांग. नाही सर, मी ग्रॅव्हिटीच. मग हे म्यू म्हणजे काय? ऍक्सेलरेशन आहे? काय आहे म्यू म्हणजे काय? सांग. काय म्हणतो याला आपण? हे काय आहे नेमकं हे? राहू दे, त्याला म्हणायचं काय राहू दे. हा काय सांगतं काय त्याच्यावरून? 0.2 आहे म्हणजे काय सांगतंय ते? यार तुम्ही यार रटू नका रे कन्सेप्ट ना. मला स्टेट बोर्ड प्रमाणे जायला पाहिजे. तुम्हाला जास्त शिकवण्यात काही पॉईंट नाही वाटत मला. सर 5 न्यूटन येते लिमिटिंग फोर्स. हे बघा रे, मला कन्सेप्टच कळले नाही अजून. सोड. बघा ह्याची एफबीडी तरी जमेल का रे तुम्हाला? तेवढं तरी सांगा मला टेन्शन यायला लागलं आता खरंच. जमली हां झाली. हे लेफ्ट साईडला कुठला फोर्स लागतो? हे काढले का? मिनिमम फोर्स म्हणजे एफ लागेल इकडं लागेल नॉर्मल रिॲक्शन, बरोबर का? हो. वेट किती लागतंय खाली? वेट किती लागतंय खाली? mg. म्हणजे किती? 1 kg आहे म्हणजे किती? 10 न्यूटन. 10 न्यूटन. आणि वर काय लागतंय? म्हणजे लिमिटिंग केस बघतोय आपण, घसरायला नाही पाहिजे. मग वर मला लिमिटिंग फ्रिक्शन घ्यायला पाहिजे, आहे की हो. नाही? अरे कळलंय का? तुम्ही अजून सुद्धा Yes, तुमच्या sir. इथे काय हो, काय sir. पोरं आहेत जे हेच वापरतात फॉर्म्युला म्यू एम जी. म्यू म्हणजे 0.2, वेट म्हणजे 10, 5 न्यूटन. अरे काय संबंध आहे या फॉर्म्युलाचा इथं? हे नॉर्मल रिएक्शन म्हणजे एम जी आहे का इथं? नाही. मिनिमम फोर्स नॉर्मल. बघा लिमिटिंग फ्रिक्शन काय असतं? म्यू इंटू एन. 10 वेळा सांगितलं तरी ते म्यू एम जीच करताय तुम्ही. सुदर्शन तू तेच केलेच नाही मगापासून. 0.2 इंटू 10, 5 न्यूटन. त्याच्यावरून सांगितलं की नाही तू? नाही सर, मी 10 डिवायडेड बाय 0.2 केलं. 10 डिवाइड बाय 0.2 चा आन्सर काय असतं? खरंच टेन्शन यायला. हे बघा इकडे जर मी फोर्स एफ अप्लाय केला तर तोच म्हणजे माझा नॉर्मल रिएक्शन असणार आहे की नाही रे? लिमिटिंग फ्रिक्शन काय असणार माझं? म्यू इंटू एफ. आणि हे कशाचे इक्वल असलं पाहिजे? 10 न्यूटनच्या. म्हणजे 10 इज इक्वल टू म्यू इंटू एफ. म्हणजे फोर्स काय असणार? 10 अपॉन म्यू. म्हणजे किती असणार? 10 अपॉन 0.2. ह्याचा आन्सर 5 असतं काय रे? किती असतं राम? सांग जरा. किती असतं? 50. जास्त काहीतरी अवघड शिकवलं असं वाटलं मला तुम्हाला. तो म्हणतो 9.8 मायनस 0.2. काय वेटचा आणि याचा संबंध आहे रे? बघा तुम्हाला कसं काय करू वाटतंय. कालचं जे मी न्यूमेरिकल घेतले ते वाचले असते ना व्यवस्थित, तुम्हाला जमलं असते. हे बाकीच्या पोरांना कळले ना रे? हो सर. कळालंय सर. ठीक. नेक्स्ट घ्या. सेकंड ऍप्लिकेशन, रफ इन्क्लाइंड प्लेन.
रफ इन्क्लाइन्ड प्लेन. इन्क्लाइन्ड प्लेनचं काय आठवतंय का तुम्हाला? हो. हा समजा इन्क्लाइन्ड प्लेन आहे. याचा जो अँगल ऑफ इन्क्लिनेशन आहे, ओके, जो अँगल ऑफ इन्क्लिनेशन आहे तो समजा थीटा आहे. मी इथे एक ब्लॉकला ठेवले. आता थोडासा प्रॅक्टिकल लाईफशी कनेक्ट करून बघा. समजा मी एक वही घेतली, समजा आपली नॉर्मल वही शाळेची वगैरे काहीची, ओके, त्याच्यावर एक पेन ठेवला समजा इथं असं, ओके. ह्या पॉईंटला ए म्हणतो, ह्या पॉईंटला बी म्हणतो मी. ए पॉईंटला मी टेबलवरच ठेवला आणि बी पॉईंट असा वर उचलायला सुरू केला, तिरका करायला लागला. इमॅजिन होतोय सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. तर एक पॉईंट येतो, तो पॉईंट आल्याशिवाय हा पेन जो आहे तो खाली घरंगळायला सुरू करत नाही. बघा जरा चेक करा. असा ठेवलेला असतो, असा असा थोडा जरी वर घेतला तर पेन घसरत नाही खाली. असा एक पॉईंट आल्याशिवाय तो खाली घसरतच नाही. थोडंसं वर घेतलं की मग घसरायला सुरू करतो. झाले का बाबा तुमच्यासोबत कधी? हो सर. हो. ओके. मग हा पर्टिक्युलर अँगल असतो, ज्या अँगलला तो काय करतो, मोशन त्याचं सुरू होतं खाली पडायला. हे कशामुळे होतं माहितीये का? फ्रिक्शनमुळे होतंय. समजतंय? म्हणजे इकडे जे लागलं की नाही फ्रिक्शन, त्याला जोपर्यंत इकडचा फोर्स एक्सीड करत नाही तोपर्यंत ते खाली घसरत नाही. समजले मी काय म्हणतोय? लॉजिक लावता येते यात कुठंतरी? Yes, sir. कळालं sir. मग हा जो थिटा असतो की नाही, ह्याला एक नाव आहे, कॉल्ड एज अँगल ऑफ रिपोज. अँगल ऑफ रिपोज हा शब्द फक्त लक्षात ठेवा. ज्यावेळी काय होतं, तो घसरायला सुरू होतो. डायग्राम छोटीशी काढून घ्या तुमच्याकडे, ओके. अँगल ऑफ inclined plane where the object just starts to slide. just starts म्हणजे तो असा पॉइंट आहे जिथे लिमिटिंग फ्रिक्शन क्रॉस झालंय. बरोबर का रे गौतमी? करेक्ट का? ओके. मग लिमिटिंग फ्रिक्शन क्रॉस झाले, मग मी ह्या लिमिटिंग केस घेऊन सोडवू शकतो का नाही ह्या कन्सेप्टला? बोला. आय कॅन सॉल्व दिस विथ लिमिटिंग केस. बरोबर? कारण त्याच्यापेक्षा थोडं जास्त Yes, गेलं sir. की काय होणार, घसरणार. बरोबर? मग मला सांगा, इथं जर तुम्ही सरफेस बघितला तर हा तिरका आहे. नॉर्मल रिएक्शन कशी लागते रे? वर लागते का तिरकी लागते? तिरकी. ह्या दिशेला लागते नॉर्मल रिएक्शन. वेट कसं लागतं, तिरकं का उभं? वेट असं सरळ. मी. ओके. mg काय असेल ते. मग मला सांगा, इथं जर ह्या लाईनला मी एक्सटेंड केला समजा असा, हा अँगल थिटा आहे, हा अँगल किती असतो रे? थीटा. ठीक आहे. जरी आता तुम्हाला वर्कआउट करता येत नसलं, हे सोडवता येत नसलं, जॉमेट्री जर कच्ची असेल समजा, तरी पण पाठ करायला थिटा असतो, कारण आपण एकदा प्रूव्ह केलंय. ठीक आहे, थिटा. मग ह्या mg चे दोन कंपाऊंड्स काढू शकतो. आणि अजून एक थांबा, आता सगळेच फोर्सेस दाखवू आपण. जर हा ब्लॉक घसरला तर खाली घसरेल की नाही असा तिरका, बरोबर का? मग फ्रिक्शन हो, कुठलं? हो, sir. फ्रिक्शन जर लागलं तर वरच्या दिशेला लागू शकतो. आणि इथं फ्रिक्शन लावायचं आहे आपल्याला, आणि कुठली केस बघायची आहे, लिमिटिंग. त्यामुळे मी लिमिटिंग फ्रिक्शन सोबत कम्पेअर करणार त्याला. समजलंय का सगळ्यांना? बोला. होय सर. ओके. मग ह्याची जर एफबीडी तुम्ही प्रॉपरली बघितला, ह्या ब्लॉकची एफबीडी, तर बघा, डाऊनवर्ड फोर्स येतो mg, तिरका फोर्स येतोय नॉर्मल रिएक्शन, आणि ह्या दिशेला येतोय लिमिटिंग फ्रिक्शन. ओके. मग जिकडं तो घसरणार आहे की नाही, त्या दिशेला तुम्ही फोर्सेसचं रिझॉल्युशन कराल. मग आपण बघितलं की हा अँगल थिटा आहे. मग ह्या mg चे दोन कंपाऊंड्स काढता येत नाही आपल्याला. हा कंपाऊंड काय असेल, अँगलला चिटकून असतो तो? व्हॉट इज दिस? MG cos theta. कॉस थिटा. आणि इकडं जो असणार तो काय असणार? mg sin theta. MG sin theta. तुम्हाला काहीतरी बोललेलो आठवतंय का रे? तो ब्लॉक घसरला तर mg sin theta मुळे घसरतो, बरोबर का? ओके. होय हा सर. तो अप्लाइड फोर्स सारखं काम करणार.
मगाशी कसं 20 कॉस थिटा पुढे ढकलण्यासाठी मदत करत होता, तसं mg साइन थिटा त्याला घसरण्यास मदत करतोय. आणि त्याला अपोज कोण करतोय? लिमिटिंग फ्रिक्शन. आणि मला सांगा लिमिटिंग फ्रिक्शनचा फॉर्म्युला काय असतो? म्यू mg म्यू इंटू एन. म्यू टू इंटू एन. एन. आणि इथं एन म्हणजे किती आहे? mg आहे का mg कॉस थिटा? mg cos theta. mg cos theta. हे पोरांना 12वीला गेलं तरी क्लिअर होत नसतं, ते तुम्हाला सांगतो. त्यामुळे हे जेवढ्या लवकर ग्राफ करता येईल तेवढं करा. ते कायम लिहिताना म्यू mgच लिहितात, ते काय तिरका असू दे, उभा असू दे, काय असायचं ते असू दे, असं नाही. हे लिमिटिंग फ्रिक्शन इज इक्वल टू म्यू इंटू एन. आणि इथं एन mg नाही आहे, एन हा नेहमीच mg नसतो, तो काय? म्यू इंटू mg कॉस थिटा. सर म्हणजे n ची व्हॅल्यू कंडिशन प्रमाणे बदलत जाते. बरोबर. मगाशी कसे होतं, आपण जो फोर्स अप्लाय केलाय त्याच्या एवढी होती की नाही? ग्रॅव्हिटीचा काय संबंधच नव्हता इथं. इथं काय नॉर्मल रिएक्शन mg कॉस थिटा. आले का लक्षात? हे सगळ्यांना ओके? इथं मी काय म्हणतोय, अँगल ऑफ रिपोजला जस्ट स्टार्ट होणार, मग मी त्याच्या अगोदरची कंडिशन घेतो की तो थांबलाय, आता त्याच्यापेक्षा जास्त सहन करू शकत नाही तो अँगलला वाढवणं. ठीक आहे, मग अँगल ऑफ रिपोज बद्दल विचार करतोय मी. म्हणजे हा इक्विलिब्रियम मध्ये आहे, पण अशा इक्विलिब्रियम मध्ये त्याला जरा जरी धक्का दिला तर तो खाली घसरायला सुरू करणार आहे. समजलं का सगळ्यांना? ओके, कसं लिहू शकतो? mg साइन थिटा इज इक्वल टू एफ एल. बरोबर, हे दोघं बॅलन्स करतात. आता थोडा जरी मी अँगल वाढवला समजा, हा अजून थोडा वाढवला समजा, थिटापेक्षा मोठा, साइन थिटाची व्हॅल्यू थिटा वाढेल तशी वाढत जाते की नाही रे? हो सर. बरोबर, मग ही सगळी व्हॅल्यू हळूहळू वाढायला लागेल की नाही? अरे कळलंय का सांगा मला? येस सर. साइन थिटाची व्हॅल्यू थिटानुसार वाढत जाते. मग जो फोर्स त्याला घसरायला मदत करतोय तो फोर्स वाढत जाणार. आणि लिमिटिंग फ्रिक्शन काय असतं? म्यू mg कॉस थिटा. आपल्याला माहिती आहे थिटा जसा वाढत जाईल तसा कॉस थिटा कमी कमी होत जातो की नाही? येस ऑर नो? लिमिट तुमचं कमी कमी होत निघालंय, इकडचा ओढणारा फोर्स वाढत निघालाय आणि लिमिट कमी कमी होत निघाले, म्हणजे अजूनच घसरेल की नाही तो? सांगा मला. येस ऑर नो? ओके. मग थिटा तो एक थिटा आहे पर्टिक्युलर, ज्याला काहीच होत नाही, आता खाली पण घसरत नाही आणि घसरतोय पण, असं म्हणजे तो पॉइंटला आहे त्यापेक्षा जरा जरी टिचकी मारली तुम्ही खाली घसरणार आहे. तोच कन्सेप्ट आहे जिथे तुमचं जस्ट स्टार्ट टू मूव्ह ॲट द पॉइंट when it come into motion फ्रॉम रेस्ट. समजतंय? मग mg sin θ इज इक्वल टू एफ एल. मग ह्याला काय म्हणणार मी? म्यू mg cos θ. बरोबर ना? ही कन्सेप्ट मी तिथं ऍड केली, ही इक्वेशन इथं पुट केली. मग बघा, ही लिमिटिंग केस आहे बरं का रे. दिस इज लिमिटिंग कंडिशन. म्हणजे तिथं आता लिमिटिंग कंडिशनचा अर्थ कळलाय का तुम्हाला? जिथं रेस्ट मधून मोशन मध्ये येणार आहे, समजतंय का? म्हणून त्याला मी लिमिटिंग कंडिशन असं म्हणतो. तर म्हणजे तेच ना, जस्ट स्टार्ट वाला ना. जस्ट स्टार्ट वाला, जिथं जिथं तुम्हाला जस्ट स्टार्ट असेल डायरेक्ट फ्रिक्शनच्या जागेला लिमिटिंग फ्रिक्शन लिहायचं. समजले सगळ्यांना? ओके. मग इथं हे दोन्ही जर तुम्ही बॅलन्स केले, mg ला mg कॅन्सल होईल, बरोबर का? आणि काय येईल बघा, साइन थिटा इज इक्वल टू म्यू कॉस थिटा. काय येणार? म्यू ची व्हॅल्यू किती येते सांगा मला? टॅन थिटा येते का बघा? टॅन थिटा. होय सर. मग जर तुम्हाला समजा असा इन्क्लाइन प्लेन दिला असेल आणि इथं त्यांनी म्हटलं की बाबा म्यू ची व्हॅल्यू समजा 1/√3 आहे, असं म्हटलं समजा, म्यू ची व्हॅल्यू किती आहे? 1/√3. आणि तुम्हाला अँगल ऑफ रिपोज किती असेल सांगा म्हटलं, असा अँगल 30 डिग्री, असा अँगल ज्यावेळी तो घसरायला सुरू होणार, तुम्ही डायरेक्ट सांगू शकता नाही थिटा इज इक्वल टू 30 डिग्री. येस. ओके. आणि तुम्हाला जर म्हटलं असेल 20 डिग्रीला तो ब्लॉक ठेवलाय, घसरेल का रे तो खाली? नाही. बरोबर नाही. किंवा 30 डिग्री पेक्षा जास्त 45 ठेवलाय, ऑब्विसली घसरणार, कारण 30 पेक्षा जास्त आहे तो. अँगल ऑफ रिपोजचा फील आला सगळ्यांना? कळले 100% काय असतं ते? हो सर. हो सर. अँगल ऑफ सर अँगल ऑफ रिपोज हे मास जसं बदलेल तसं बदलत जाणार ना? नाही, इथं बघ, अँगल ऑफ रिपोज आणि मासचा काय संबंध आहे का इथं? म्यू इज इक्वल टू टॅन थिटा. फक्त ते सरफेसच्या कंडिशनवर डिपेंड करतं, बाकी कशावरही नाही. आले का लक्षात? जेवढा रफ तेवढं तू त्याला जास्त पुढे असं करू शकतोस. तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो, तुम्ही ते कोल्हे बघितलेत का रे? जमिनीत असा खड्डा करून राहतात बघ, ते छोटा छोटा असे तिरके असे कोनिकल खड्डे, माहिती आहे का? बघितले कधी? मग त्याला असे काटे काढून काढायचं त्याला बाहेर. ते नसतं काय ते मातीतले किडे, ते कोल्हे म्हणतो बघा त्यांना आपण. हो. काय म्हणतो? हा,
त्याचा जो खड्डा असतो की नाही, बघा नेचर जरी फिजिक्स त्यांना शिकवलं नाही तरी त्याला फिजिक्स येतं. जो खड्डा असतो की नाही तो असा काढतो खड्डा. हा जो अँगल असतो की नाही, हा तो अँगल ऑफ रिपोज पेक्षा जास्त असतो. मग जर इथं किडा आला समजा एखादा बाहेरचा शिकार त्याचा, तर तो खाली घसरायला लागतो, त्याला वर जाताच येत नाही काही जरी केलं तरी. समजलंय का? येस सर. रिअल लाईफ Yes. ऍप्लिकेशन आहे. तुम्ही जाऊन अँगल वगैरे शोधू नका त्याचं. त्याप्रमाणे ते गुळगुळीत माती वगैरे हे नेचरच आहे रे सगळे. नेचरनं पहिल्यांदा बनवलं आणि आपण गरीब ते शिकतोय सध्या. समजतंय का? आपण नाही बनवलेलं, आपण शिकतोय म्हणजे आपण खूप महान असं नाही. हे ऑलरेडी तयार केलं हे सगळं. समजतंय? मग मे बी अनदर प्लॅनेटवरच्या एलियन्सनी बनवलंय का मग दुसऱ्या डायमेन्शन मधून कोणी येऊन करून गेलंय माहित नाही मला, पण हे झालंय आणि हे आहे. ही केस स्टडी केली होती पोरांनी, रिसर्च पेपर वगैरे आहे एका युनिव्हर्सिटी फिजिक्स मध्ये कुठेतरी वाचलं होतं मी. कळले सगळ्यांना ऍप्लिकेशन याची? Yes, sir. Yes. ठीक आहे. हो सर. ओके, ही कन्सेप्ट कळाली असं मी समजतो तुम्हाला. ओके, ह्याच्यात काय जास्त असं फक्त हे लक्षात ठेवा बरं का, असं होतं म्हणून काहीतरी अँगल ऑफ रिपोज वगैरे. समजलं ना सगळ्यांना? येस सर. छोटीशी कन्सेप्ट सांगतो आणि त्यानंतर लेक्चर एंड करूया आपण. एक समजा एक क्वेश्चन घेतो काय मी छोटासा. बघा, एक बाउल आहे. बाउल माहिती आहे ना सगळ्यांना काय असतो? हो. ओके, हो. हेमी स्पेरिकल बाउल. असा एकदम असा स्पेरिकल नसतो तो, पण आहे समजा आता तो. ठीक आहे, चायनामधून मागवला. ह्याच्या तळात एक किडा आहे समजा छोटासा. जेईला पडलेलं क्वेश्चन आहे बरं का. मी तुम्हाला फक्त तुमचं लॉजिक बघायचं मला कसं लागतंय. ठीक आहे, हा हेमिस्पेरिकल आहे. दिस इज हेमिस्पेरिकल आणि त्याचा काहीतरी रेडियस असणार ऑब्व्हियसली. हा रेडियस आहे समजा याचा काहीतरी. आणि तळात इथं मुंगी आहे समजा, किडा आहे काहीतरी. ते असं चिटकू शकत नाही आणि एकदम गुळगुळीत आहे समजा असं काहीतरी. म्हणजे गुळगुळीत असं नाही, रफ आहे थोडासा बाउल हा. आणि त्याचा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू आहे समजा. त्याची व्हॅल्यू दिलेली नाही आपल्याला. ठीक आहे, मग काय करतो, किड्याला बाहेर जायचं इथून. तो हळूहळू असं जायला लागतो, असं इथं 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 कुठं जातो. पण एक पॉईंट येतो त्याच्यावर त्याला जाता येत नाही, लगेच खाली घसरतो तो. इमॅजिन करू शकताय सगळेजण हे? हो. म्हणजे इथं त्याची इनिशियल पोझिशन होती, इथं त्याची लिमिटिंग पोझिशन आहे. म्हणू शकतो का नाही रे मी? दिस इज, कारण त्याच्यावर जाऊ शकत नाही तो, लिमिटिंग पोझिशन. मग तुम्ही जर हिथलं हे जे पोर्शन आहे त्याला जर एक्सपांड केला समजा, ओके, असा 100x ना 1000x ना एवढं करावं लागणार नाही. तर हा इथं जर मी एक टँजंट ड्रॉ केली समजा छोटीशी अशी, तर इन्क्लाइन प्लेन सारखं काहीतरी दिसतंय की नाही रे आपल्याला? हा एवढा पार्ट होय सर. आणि त्याच्यावर तो किडा आहे समजा. आता किडा ब्लॉक सारखा आहे समजा असा, आणि त्याचा मास काहीतरी आहे बरोबर. आणि हा अँगल समजा थिटा आहे काहीतरी. हा जर अँगल थिटा असेल तर मी हा अँगल थिटा म्हणू शकतो का रे? Yes. हा 90 आहे, हा थिटा आहे बरोबर. आणि टँजंट ड्रॉ केली त्यामुळे हा सुद्धा थिटा, हा 90 असणार एवढा. मग हा 90 मायनस थिटा म्हणू शकतो का मी? Yes. हा थिटा असणार. ही जॉमेट्री आली पाहिजे बघा तुम्हाला असली. कळलंय का बघा? हे Yes. भारी चमत्कार केला इथं. समजलं सगळं? हा थिटा आला. हो सर. मग हा थिटा आहे समजा. तुम्हाला विचारता हा थिटा मॅक्झिमम किती असू शकतो वगैरे असले क्वेश्चन्स वगैरे. मेन्स लेवलचा आहे, आता लगेच तुम्हाला अप्रोच करणार नाही यातला. पण इथं तुम्ही काय म्हणू शकता, जर याचा म्यू असेल तर हे अँगल ऑफ, इथं तुम्ही किडा स्वतः पुढे जाऊन तो अँगल वाढवून घेतोय, बाउल तिथंच आहे तो. मग मी याला वेगळ्या अर्थानं म्हणू शकतो की नाही रे, किडा तिथं आणि अँगल वाढतोय असं मी इमॅजिन करू शकतो का ह्या केसला? सांगा. ओके, मग हा लिमिटिंग कंडिशन मध्ये ह्याला मी अँगल ऑफ रिपोज म्हणू शकतो. आणि याचा आन्सर एका स्टेपमध्ये येतं, अँगल ऑफ रिपोज. आणि आपल्याला माहिती आहे अँगल ऑफ रिपोज साठी टॅन थिटा इज इक्वल टू म्यू. अरे होय का नाही? झालं, आन्सर आलं. कळलंय का? दिसतानाच डेंजर दिसत. ओके, ठीक आहे. Yes. ह्या सगळ्या लिमिटिंग केसेस सर. तुमचं लॉजिकल थिंकिंग वाढवतं ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, त्यामुळे परत एकदा ह्या केसेस बघा. लिमिटिंग केसेस ह्याच्यापेक्षा बाहेरच्या काय आल्या तर आपण न्यूमरिकल्स मध्ये बघूया. पण मी स्पेशली हे काय म्हणतो आपण, ऑनर्ड केसेस आहेत या सगळ्या अशा, म्हणजे लक्ष देण्यासारख्या फोकस मधल्या, त्या मी तुमच्या घेतल्या. इन्क्लाइन प्लेनवर तर जेईला दरवर्षी क्वेश्चन आहे, पकडा तुम्ही फ्रिक्शन मधलं. ओके, ब्लॉक हे पोस्टवाले तुम्हाला डीपी मध्ये वगैरे सापडतील. हे तुमचं थिंकिंग वाढवण्यासाठी वापरलेले क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे,
आणि काय वाचताना वगैरे डाऊट वगैरे आला तर मला करा. आजची डीपीपी सोडवू शकाल तुम्ही स्टॅटिक फ्रिक्शनवरची? होय सर. उद्या हो, आपण sir. उद्या आपण तिसरा टाईप ऑफ मोशन बघायचा, कायनेटिक फ्रिक्शन. म्हणजे जेव्हा बॉडी मोशन मध्ये येते तेव्हा काय होतं. हेवी झालेलं नाही ना डोक्याला तुमच्या? नो नाही सर. सर. नाही सर. मी 100% शिकवत असेल, त्यातलं 50% तुम्हाला कळत असेल आणि 30% जमत असेल तरी सुद्धा ह्या कंडिशनला क्लिअर आहे, मला काही प्रॉब्लेम नाही त्याचा. पण तुमची तयारी असली पाहिजे की ठीक आहे ना, आता जमत नाहीये, नंतर जमेल, काय तर होईल, पण ती चिकाटी म्हणतो की नाही आपण, ती असली पाहिजे तुमच्यामध्ये. अशी पण मुलं आहेत ज्यांनी एका वर्षात सर अभ्यास परत करून एकदा. परत एकदा हे तत्वज्ञान. नाही सर, परत एकदा रीड केलं ना होतंय क्लिअर असं म्हणतो. हा, ठीक आहे, मला वाटलं. चालेल, चल बाय, टेक केअर. डीपी पाठवतो. हा बोल की. बाय सर. काही नाही. ए थांबा, एक मिनिट मला एक डिस्कस करायचं होतं. टायमिंगचा सगळ्यांसाठीच लोचा आहे का रे सध्या हा 5:30 वाला? असं काही नाही, पण नाही, पण 3 क्लास जवळजवळ असले तर जास्त चांगलं. ओके. मग तुम्हाला कुठला टाइम बरा पडेल मला सांगा जरा. हात चांगला आहे. 4 ते 5. 4 ते 5. आधी नको. मग कधी पाहिजे? तर 6:30 ते 7:30 तुम्ही, 7:30 ते 8:30 इनामदार, 8:30 ते 9:30 भोसले सर. असं मस्त. हो, नको सर, नको तसलं नको. हे चांगलं 4 आहे. ते 5 चालत नाही सर. 4 ते 5 चालेल का? हे हे 4 चांगलं ते आहे. 5. थांबा 1 मिनिट, मला तुमच्या सोयीचे टाइम्स पाठवा मला, ठीक आहे? सर मेन म्हणजे तुम्हाला कधी जमतंय, आम्ही सांगायला लागलोय हे टायमिंग. मला काय, मी रात्री 12ला घेतो लेक्चर, माझं काय. सकाळी 5 ला चालतंय बघा. ऑड टायमिंगला देऊ नका सर. म्हणजे सकाळी या की, सकाळी जमत असेल तर. सकाळी हा सर, सकाळीच घ्या. सकाळी जास्त भेटतं. तर सकाळी नाही जमत. हे डेमो सकाळी सर कधी पण चालतं. हा, लोकशाहीचा त्रास भयंकर आहे बरं का. अशी डिक्टेटरशिप पाहिजे नाही, हेच म्हणजे हेच. सर मला काय वाटतंय, आता तसं पण ऑफलाईन सगळे जाणार आहेत. मग आता थोडे दिवस जे आहे ते टायमिंग राहू दे, जेव्हा ऑफलाईन होईल तेव्हा बघूया ना. हा सर. तसं पण सर 10 दिवस राहिले. ठीक आहे, जरा कष्ट तर सोसा. 10 दिवसात चेंज होऊन आता काय करायचं. तुमच्याकडे स्टोरी पण असेल, एवढे असे ऑड टायमिंगला लेक्चर अटेंड केले आम्ही वगैरे, म्हातारपणा सांगाल ना तुम्ही, एवढे कष्टात अभ्यास केला आहे 11वी-12वीचा, आहे की नाही? होय सर, सकाळी 5 वाजता असायचा क्लास. हा सर, 10वीचा असायचा अभ्यास. आम्हाला पण हो सर. पण आम्हाला सकाळी हे कोण आहे? क्लास मिळायचा 5 वाजता, माहितीये का? मस्त. आमचं भरपूर त्यांनी धाडे केले. तुमचं सर तुम्हाला चहाचा क्लास 10वी आहे म्हटल्यावर भारी असं आपली सेवा वगैरे होत असते. नाही, झाली नाही. का तुमची, का नाही झाली? नाही नाही आम्ही घरात दिवसभर सर दिवसभर घरी होतो ना, सेवा करून करून थकत होते. हा बरोबर. तुम्ही जर नाही. करेक्ट स्कूलला जात असता म्हणजे भरपूर झालं असतं. पण असू दे, एनिवेज तो बोल. एवढं सुख कुणाला मिळत नसतं रे, घरी राहायचं 2 वर्ष, आहे की नाही? सर हे सुख नाही. सर हे सुख नाही खरंच. अरे बघणाऱ्यावर आहे, कुणाला सुख वाटत असेल, कुणाला शिक्षा. होय सर, हो डिपेंड. सर, वर्षभर काय मजा करता आली नाही, ह्याच्यापेक्षा दुःख काय असू शकतं सर. 10वीची मजा करता आली. सगळं 3 नॉर्मल वर्ष झालं होत नाही, आले. आपण मस्त एक ट्रिप काढू कुठेतरी, ठीक आहे? मग तुमचं सगळं सर, जिथे काय नक्की, भडास सर, वगैरे नक्की. काढा तुम्ही एकदमच, सगळे काय असेल. चालेल, चलो हो. बाय, टेक केअर. बाय बाय सर. सर.